भारतीय पाकशास्त्र कमालीचं आहे. दर सणाला, दर ऋतूला आपल्याला वेगवेगळ्या भाज्या खायला मिळतात, अनुभवायला मिळतात आणि त्याची गोडी चाखता येते. सध्या अळू वर्षभर मिळत असला तरी पावसाळ्यात अळूचं फदफदं, अळूची भाजी, अळूवडी खाण्याची जी मजा आहे ती इतर कुठल्या ऋतूत सहसा येत नाही. आज तसंच मी एक पारंपरिक माझ्या आऊची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आमच्याकडे अळू आले की अळू आणि वालाची आमटी हा बेत मोस्ट ऑफ द टाईम फिक्स असतो. अळूच्या फदफद्यापेक्षा अळू आणि वाल आमटी ही आमच्याकडे खूप जास्त प्रिय आहे, म्हणून मी अशी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिलं पॅनमध्ये तेल गरम करून मी सुकं खोबरं जे आहे ते थोडंसं तळून घेतलं आहे. त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता याची आधी फोडणी देऊया. मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आणि तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि नंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो छान मऊसर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली अळूची जी पानं आहेत आपण ती टाकूया आणि त्यालासुद्धा छान थोडा वेळ परतून घेऊया. 1-2 मिनटं परतल्यावर अळू छान आकसून निघेल. हा आकसून झाल्यानंतर याच्यात सोललेले 300 ग्राम वाल आपण घालूया. ते छान मिक्स करून घेऊया. वाल आणि अळू मिक्स करून घेतल्यानंतर ह्यात भरपूर पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला वाल शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकूया. मी 1-2 तासापूर्वी शेंगदाणे भिजत ठेवले होते. ते भिजत ठेवलेले शेंगदाणेसुद्धा आपण याच्यात घालून घेऊया आणि छान मिक्स करून वरती कवर करून याला आता शिजू देऊया. साधारण 30 मिनटं मी याला शिजू देते आहे आणि जेव्हा जेव्हा वाटेल गरजेनुसार आपण पाणी ॲडजस्ट करायचं आहे, स्टीर करायचं आहे. एक 80% वाल शिजत आल्यानंतर मगाशी तळलेले खोबऱ्याचे तुकडे आणि मनुके आपण टाकतो आहोत. मनुके ऑप्शनल आहेत. अजून हवं तर तुम्ही काजूही याच्यात टाकू शकता आणि परत थोड्या वेळ याला शिजू देणार आहोत. वाल पूर्णपणे शिजल्यानंतर आपण ह्याच्यात चिंचेचा कोळ टाकणार आहोत, जो अळूचा खाजरेपणा आहे तो काढून टाकेल आणि आमटीला थोडा जाडसरपणा आणण्यासाठी बेसनची स्लरी टाकून घेऊया. एक परत उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार साखर किंवा तुम्ही गूळ टाकू शकता आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. छान मिक्स करून परत त्याला थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. एका ठिकाणी आमटी आपली होत आली आहे. आता शेवटची स्टेप आहे लवंगाची फोडणी द्यायचं. तूप गरम करून त्याच्यात लवंगा टाकायचे आहेत. छान लवंगा तडतडल्या, त्याचा घमघमाट सुटला सगळीकडे की ही फोडणी आपण आपल्या आमटीमध्ये द्यायची आहे आणि झाकण बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा जो अरोमा आहे तो छान आमटीमध्ये मुरेल आणि मग ही आमटी आपण गरम गरम भातासोबत किंवा चपात्यांसोबत एन्जॉय करू शकतो.